Welcome you all. Today we are going to discussing about the last part of the video lecture, chapter 2, the reproduction in lower and higher animal. Okay बेटा, हा शेवटचा व्हिडिओ लेक्चर बनणार ह्या चॅप्टर वर. सो लेट्स स्टार्ट. अगोदरच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण काय बघितलं? सेक्शुअली ट्रान्समिटेड जे डिसीज होते ते, तसेच रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर त्याचा काही पार्ट बघितला, आणि त्याच्यानंतर परमनंट मेथड ज्या आहेत त्या सुद्धा आपण चर्चा केलेल्या आहेत. चला तर मग आजच्या भागामध्ये आपण सुरुवात करूया बेटा. तर आजच्या भागाला सुरुवात करायची आपल्याला IVF कडून. बेटा IVF म्हणजे काय? इन विट्रो किंवा इन व्हायट्रो फर्टिलायझेशन. मग कसं होतं? बेसिक आयडिया तर सिंपल आहे, तरी पण घेऊ सांगून. चलो, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे एक प्रकारचं फर्टिलायझेशनच आहे. डन. वेअर an egg is combined with the sperm. फर्टिलायझेशन मध्ये तर हे होतच ना, एग कंबाईन होतो स्पर्म सोबत. पण इथं थोडस वेगळं आहे. आउटसाइड द बॉडी इन अ टेस्ट ट्यूब ऑर द ग्लास प्लेट. बघा, आता ते जे नॉर्मल फर्टिलायझेशन असतं, that normal fertilization takes place inside the body of the female. But in this case, the process of the fertilization of the combination of the egg and the sperm is outside the body in the test tube or glass plate. Okay. Result will be same type. Result same आहे. काय? To form the zygote under the stimulated condition in the laboratory. सिंपल गोष्ट सांगू ना, ट्यूब मध्ये ब्लॉक आणायचं ना, कारण स्पर्मला तिथूनच एम्पुला पर्यंत जावं लागतं. एग सेलला एम्पुला पर्यंत पोहोचावं लागतं. म्हणून फॉलोपियन ट्यूब मध्ये ब्लॉकेज कुठंच नको. आणि जर बॅड लक फॉलोपियन ट्यूब मध्ये जर विद्या असेल, तर अशा वेळेस झायगोट इंट्राफॉलोपियन असे साधे प्रश्न नाही विचारले जात. नीट आणि सीईटी मध्ये सेम, यात शंकाच नाही. बाहेर काढायचं, रिमूव्ह करायचं. फर्टिलायझेशन ऑफ द एग विथ द स्पर्म. मग आता बाहेर काढल्यानंतर फर्टिलायझेशन करावं लागेल एग सेलचं स्पर्म सोबत. ब्रॉट अबाउट द आउटसाइड द बॉडी अंडर द स्टराईल कंडिशन. ओके, इथे सुद्धा आता आउटसाइड द बॉडीच करावं लागेल. म्हणजे झिफ्ट हे सुद्धा इन व्हायट्रोच म्हणू शकता तुम्ही. आउटसाइड द बॉडी अंडर द स्टराईल कंडिशन टू फॉर्म झायगोट. रिझल्ट तर कॉमन आहे बेटा, की झायगोट होणारच होणार. पुढे, बाय द प्रोसेस कॉल्ड इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे ही इन विट्रो फर्टिलायझेशनच आहे. ओके ना, काढला बाहेर, फर्टिलायझेशन केलं, विषय संपला. पुढे, द झायगोट इज देन ट्रान्सपोर्ट टू द फॉलोपियन ट्यूब फॉर द फर्दर डेव्हलपमेंट. आणि मग काय, फॉलोपियन ट्यूब मध्ये पुन्हा आपल्याला तो झायगोट टाकून द्यायचा आहे, आणि मग त्यामुळे डेव्हलपमेंट होईल. झिफ्ट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे एम्ब्रिओ नाही ट्रान्सफर करायचा, इथं सिंगल सेल्ड स्ट्रक्चर झायगोट इज ट्रान्सफर्ड. म्हणून तर याला झायगोट इंट्राफॉलोपियन ट्रान्सफर किंवा इंट्राफॉलोपियन ट्रान्सफर असे म्हणतात. झिफ्ट डोक्यात आलं? इथं कन्फ्युज व्हायचं नाही. चलो, आता बघू इनफर्टिलिटी. बेटा इनफर्टिलिटी म्हणजे काय? असं कपल, ज्या कपल पैकी वन ऑफ द मेंबर मेल असेल और फिमेल असेल,
नॅचरली कन्सिव्ह करू शकत नाहीत. नॅचरली कन्सिव्ह म्हणजे मेल दोषी असेल किंवा फिमेल मध्ये डिफेक्ट असेल, ठीक आहे, त्याला इन्फर्टिलिटी असेल, नपुसकता म्हणू मराठीमध्ये, नपुसकता. इट इज द इनॅबिलिटी टू कन्सिव्ह नॅचरली आफ्टर द रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. कन्सिव्ह करण्यासाठी ते इनेबल आहेत, अनेबल आहेत आफ्टर 1 year ऑफ द रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स करून. अनप्रोटेक्टेड म्हणजे कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस न वापरता सुद्धा जरी सेक्स केला तरी त्यांना काय होऊ शकत नाही, कन्सिव्ह होऊ शकत नाही, मूलबाळ होऊ शकत नाही, हे त्याचा अर्थ आहे. द कॉजेस, मग हे का होतं असं? त्यांनी ते अनप्रोटेक्टेड सेक्स कंटिन्यू केलेला आहे तरी पण त्यांना प्रेग्नन्सी का नाही होत? मग दोष कोणाचा आणि रिझन काय आहे? रिझन आहेत, द कॉजेस आर फिजिकल कॉजेस असतील, कंजेनायटल कॉजेस असतील, त्याच्यानंतर डिसीजेस असतील, इम्युनॉलॉजिकल असेल और इवन सायकोलॉजिकल कारणं असतील. एवढी कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे अनप्रोटेक्टेड सेक्स करून सुद्धा त्यांना कन्सिव्ह होत नाही. ठीक आहे ना, सिंपल गोष्ट आहे, साधी. चलो, मग आता आपण बघायला पाहिजे की मेल मध्ये काय आणि फिमेल मध्ये काय, इन्फर्टिलिटीची काही कारणं, काही सिम्पटम्स दिलेले आहेत का बघू. इन फिमेल कॉज द पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, पॉलिसिस्टिक ओव्हरी फक्त एकच ओळखीचा आहे याच्यामध्ये शब्द, सिंड्रोम नाही. सिंड्रोम मी एका चॅप्टर मध्ये आपल्याला झालेला आहे की सिंड्रोम इज द ग्रुप ऑफ सिम्पटम. सिम्पटमचा तो ग्रुप आहे, हो ना, म्हणजे अनेक सिम्पटम एकत्र आले आणि ते एकाच डिसीजशी रिलेटेड असतील तर त्यांना आपण सिंड्रोम असे म्हणू, एकाच रिलेटेड डिसीजचे. चलो, मग त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असे म्हणतो, PCOS. लक्षात ठेवा, MCQ साठी अत्यंत महत्वाचं. नंबर 2, हार्मोनल इम्बॅलन्स. माय डिअर स्टुडंट, आपण हे चॅप्टर मध्ये शिकलो की देअर आर डिफरंट टाइप ऑफ द हार्मोन्स आर नॉर्मली नेसेसरी फॉर द कन्सिव्ह किंवा फॉर द प्रोसेस ऑफ द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीला अनेक प्रकारचे, ओव्ह्युलेशनला अनेक प्रकारचे हार्मोन्स लागतात. इफ these hormones are not present in the balanced form, then such type of the condition should be occurred. अशा पद्धतीची कंडिशन येऊ शकते जर ती इम्बॅलन्स असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर जाऊ बेटा, एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियमला जर काही प्रॉब्लेम झालेला असेल, म्हणजे काय की तिथं ऍबनॉर्मल ग्रोथ असेल, कुठलीही ऍबनॉर्मॅलिटी एंडोमेट्रियम मध्ये जर असेल तर अशा पद्धतीचा मुलांना आणि मुलींना प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडस लक्षात घ्या. ठीक आहे बेटा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय झालेलं दिसून येतं, पॉलिसिस्टिक मध्ये मुलांना आणि मुलींना हे जे हार्मोनल डिसऑर्डर आहे हा, आणि ह्याच्यामध्ये ओव्हरी एनलार्ज बनते आणि ब्लिडिंग ही जास्त होते, जास्त दिवसासाठी त्यांची मेन्स्ट्रुअल सायकल चालते. ठीक आहे, आणि सिस्ट म्हणजे काहीतरी कव्हरिंग आहे, ती कव्हरिंग थिन बनते, ज्याला कॉर्टेक्स वगैरे म्हणतो आपण, ते थिन बनतं. तर असे काही त्याचे सिम्पटम्स मुलांना आणि मुलींना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे बेटा. हे झालं फिमेल मध्ये. MCQ ला विचारलं गेलं तर फिमेल मध्ये PCOS चा फुल फॉर्म बी लक्षात ठेवा आणि त्याचे सिम्पटम्स काय असतात ते थोडे लक्षात ठेवा. आता इन्फर्टिलिटी जी आहे ती मेल मध्ये कशी असते. While in the male it is a less sperm count. बघा, स्पर्मची संख्या कमी होते अँड स्मॉल साईज ऑफ द पेनिस, आणि पेनिसची साईज जी आहे ती अतिशय स्मॉल होते, छोटी होते. तर हेच दोन इम्पॉर्टंट टाइप ऑफ दी काय आहेत बेटा, इन्फर्टिलिटीचे कारण मेल मध्ये आहेत. आता फिमेल मध्ये काय होतं ती बघितलं तर आपण, मेल मध्ये काय होतं ते पण बघितलं. चलो, प्रायर टू द 1978 infertile couple had 2 options, adopt or to be childless. 1978च्या नियमानुसार या ठिकाणी त्या कपलला दोनच गोष्टी करता येतात. एक म्हणजे अडॉप्ट करा, म्हणजे एखाद्या मुलाला, एखाद्या लेकराला दत्तक घ्या, नसेल तर चाइल्डलेस राहा, म्हणजे न मूलबाळ होताच राहा, हेच इलाज. टुडे इन्फर्टाईल कपल हॅव अ मेनी ऑप्शन टू हॅव अ चाइल्ड.
पण आजच्या परिस्थितीमध्ये त्या इन्फर्टाईल कपल्सला खूप ऑप्शन्स आहेत चाइल्ड असण्याचे. उदाहरणामध्ये फर्टिलिटी ड्रग्स अवेलेबल झालेले आहेत, टेस्ट ट्यूब बेबी आहे, आर्टिफिशियल इन्सेमायनेशन आहे, IUI आहे आणि सरोगेट मदरहुड सुद्धा आहे. म्हणजे 1978 ला काय म्हणत होता इन्फंटाईल कपल्ससाठी काय, तर देर इज अ टू ऑप्शन्स ओनली. वन ऑप्शन इज टू अडॉप्ट, दत्तक घ्या, नसेल तर चाइल्डलेस राहा. पण इन राईट नाव आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये 2020 मध्ये देर इज अ इमेन्स इम्प्रुव्हमेंट इन द सायन्स. सायन्समध्ये इमेन्स इम्प्रुव्हमेंट झालं, त्याचमुळे फर्टिलिटी ड्रग बी निर्माण झाले, टेस्ट ट्यूब बेबी अगोदरपासून अस्तित्वात आहे, आर्टिफिशियली सीमेन त्या फिमेलच्या वजनामध्ये इन्सर्ट करता येतं. ठीक आहे बेटा. IUI पद्धत आहे आणि त्याच्यानंतर सरोगेट मदरहुड सुद्धा आहे. तर ह्या काही टेक्निक्स आहेत. तर IUI आता हे आपल्याला नसेल माहिती, तर ह्याला आपण विद्यार्थ्यांनो इंट्रा युटेरिन इन्सेमायनेशन आपण लिहून घ्यावं कुठेतरी. इंट्रा युटेरिन इन्सेमायनेशन हे आहे. ठीक आहे, यस, लक्षात तर असेल. द कपल कुड असिस्टेड टू हॅव अ चाइल्ड ऑर चिल्ड्रन थ्रू दिस स्पेशल टेक्निक कॉमनली नोन ॲज ART. आता काय की असिस्टेड टू हॅव द चाइल्ड ऑर चिल्ड्रन, काही कपल्सला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ART ह्याच्या साह्याने सुद्धा चाइल्ड असिस्ट करता येतं. ठीक आहे ना, लक्षात घेतले ना, खूप छान आपण. ओके, याच्यात काय आहे वेगळं बेटा, इथं काही तुम्हाला टेस्टची नावं दिली जातील आणि विचारलं जाईल की हे कशासाठी आहेत. त्याच्यानंतर माय डिअर स्टुडंट ARTचा फुल फॉर्म MCQ साठी घ्या लक्षात, आणि बेसिक आयडिया सुद्धा घ्या. मायनर चेंजेस आहेत. इन्फर्टिलिटी मेल मध्ये कसे, फिमेल मध्ये कसे, काय भानगड आहे, हे सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत, लक्षात ठेवा. चला आता पुढे जाऊ. गिफ्ट द्यायचंय आपल्याला. गिफ्ट काय, गॅमेटला इंट्राफॉल्युपियन ट्रान्सफर, फॉलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर करायचे गॅमेट. सोपं आहे. पुढे चलो. ट्रान्सफर ऑफ an ovum collected from the donor into the fallopian tube of another female who can provide the suitable environment for the fertilization and the development. बघा, आपल्याकडे दोन फिमेल आहेत, A फिमेल अँड B फिमेल. आपण काय करायचं की वी आर कलेक्टेड दी ओहम फ्रॉम द A फिमेल and that ovum transfer to the B female. Okay, and B female provide the suitable environment for the fertilization and development, जी A female करू शकत नव्हती. कळलं? एक फिमेल आहे, त्या फिमेल मध्ये प्रेग्नन्सीसाठी, फर्टिलायझेशनसाठी, डेव्हलपमेंटसाठी एन्व्हायरमेंट सुटेबल नाही. मग डॉक्टरांनी सांगितलं की सदरील लेडीजला बाळ होणं पॉसिबल नाही, तिच्यात डिफेक्ट आहे. पण शी इज एबल टू प्रोड्यूस द एग, ती ओहम तर प्रोड्यूस करू शकते, पण पुढील गोष्टी नाही होऊ शकत. शी वॉन्टेड टू बी अ मदर, तिला आई तर व्हायचंय. मग अशा वेळेस काय केलं जातं की त्या लेडीज मधून ओहम हा डोनेट केला जातो, रिमूव्ह केला जातो, आणि तो दुसऱ्या फिमेलच्या कुठे, तर फॉलोपियन ट्यूब मध्ये टाकला जातो. का टाकला जातो, तर सुटेबल एन्व्हायरमेंट फर्टिलायझेशन आणि डेव्हलपमेंट साठी मिळतं म्हणून. सोपी गोष्ट आहे. गोष्ट सोपी नाही, शिकायला सोपी आहे, प्रॅक्टिकली खूप अवघड आहे. त्याला डॉक्टर व्हावं लागेल ना तुम्हाला पुढे. दिस टेक्निक इज कॉल्ड, तुम्ही गॅमिटला म्हणजे ओहमला इंट्राफॉलोपियन ट्रान्सफर केलेला आहे. ओके, म्हणून गिफ्ट has been developed for in the case only to the entrance of the oviduct or the upper segment of the oviduct is blocked.
MCQ ला नक्कीच विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत की हे गिफ्ट कुणामध्ये यूज होतं, कोणत्या कंडिशन्स मध्ये. कंडिशन नॉर्मली लक्षात घ्यावी ना. ओहम तयार होतो, ओहम तयार होऊन इन्फंटिब्युलम मधून, अँपुला मधून, इस्थमस मधून युटेरस मध्ये जाणं पॉसिबल नाही. म्हणून ओव्हिडक्ट किंवा अपर सेगमेंट ऑफ द ओव्हिडक्ट जर ब्लॉक असेल तर अशा वेळेस त्यांनी गिफ्ट करायचं. इन दिस प्रोसिजर, बरी प्रोसिजर कशी करायची? ओव्हा अँड द स्पर्म आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द रिजन ऑफ द ओव्हिडक्ट. ओव्हा आणि स्पर्म जे आहेत त्यांना डायरेक्टली इंजेक्ट करायचं रिजन ऑफ द ओव्हिडक्ट मध्ये, वेअर द फर्टिलायझेशन प्रोड्यूस द ब्लास्टोसिस्ट. जिथं फर्टिलायझेशन होईल आणि फर्टिलायझेशन मध्ये ब्लास्टोसिस्ट निर्माण होत असतो त्याच ठिकाणी ह्या दोघांना टाकायचं, विच एंटर द युटेरस थ्रू द नॉर्मल रूट. आणि मग तिथून मग ते युटेरस मध्ये नॉर्मल रूट न जाणार. म्हणजे अँपुला पर्यंतच प्रॉब्लेम असेल तर इस्थमस मध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो. आलं लक्षामध्ये? गिफ्ट हॅज अ सक्सेस रेट ऑफ द 30% ओनली. या गिफ्टचा जो असे करण्याची प्रोसेस जी आहे 30% रिझल्ट आहे बेटा त्याला. पुढे आता आहे ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. नवीन आलेलं आहे हे पूर्वी ओल्ड सिलेबस मध्ये नव्हतं. चलो काय आहे हो? ICSI चा फुल फॉर्म डोक्यात ठेवा. इज अन इन व्हायट्रो फर्टिलायझेशन. हे इन व्हायट्रो फर्टिलायझेशन आहे, आउटसाइड द बॉडी आहे. इन विच इथं काय केला जातो? सिंगल स्पर्म सेल इज इंजेक्टेड डायरेक्टली इनटू द सायटोप्लाझम ऑफ द ओहम इन द लॅबोरेटरी. बघा, ओहमच्या सायटोप्लाझम मध्ये डायरेक्ट स्पर्म सेल्सला इंजेक्ट केलं जातं लॅबोरेटरीमध्ये. ओहमच्या सायटोप्लाझम मध्ये स्पर्मला डायरेक्ट इंजेक्ट केलं जातं लॅबोरेटरीमध्ये. हिअर द स्पर्म हॅज नॅचरली पेनिट्रेट द एग. आणि मग इथे हा जो स्पर्म आहे तो नॅचरली पेनिट्रेट करेल एगला. झालं, याला ICSI असं म्हणू. आता जाऊ पुढे. आर्टिफिशियल इन्सेमायनेशन, AI. कृत्रिमरित्या, आणि किती सोपी आणि साधी गोष्ट ते पण बघू. इन सम इन्फर्टिलिटी केस, काही इन्फर्टिलिटी केस मध्ये द मेल पार्टनर इज अनेबल टू इन्सेमायनेट द फिमेल ड्यू टू दी व्हेरी लो स्पर्म काउंट. असं कधी घडतं? आर्टिफिशियल इन्सेमायनेशनची वेळ कधी येते? ज्या वेळेस जो मेल पार्टनर असतो, मेल पार्टनर अनेबल टू इन्सेमायनेट द फिमेल, फिमेलच्या वजायनामध्ये इन्सेमायनेट करू शकत नाही. का? कारण त्याच्याकडे त्याच्या स्पर्मची संख्या ही अतिशय लो असते, खूप कमी असते, खूप कमी. नॉर्मली आपल्याला माहिती 300 मिलियन, 300 ते 400 मिलियन, व त्याच्यापेक्षा प्रचंड कमी असेल तर अशा वेळेस मात्र प्रॉब्लेम येतो. याला बी एक इन्फर्टिलिटी रिझन रिस्पॉन्सिबल आहे. मग धिस प्रॉब्लेम, हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करता येतो का? येस, दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ह विथ द हेल्प ऑफ द आर्टिफिशियल इन्सेमायनेशन. मग कृत्रिमरित्या इन्सेमायनेट करायचं. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, वजायनामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस 3 to 4 ml स्पर्म म्हणजे सीमेन काय होतं बेटा? डिपॉझिट होतं. इन दॅट सीमेन जवळपास 300 to 400 मिलियन ऑफ द स्पर्म्स आर प्रेझेंट. बट स्पर्म आणि शेवटी अँपुला पर्यंत किती पोहोचतात? व्हेरी फ्यू हंड्रेड स्पर्म्स पोहोचतात. मग हे त्या पासिंग यांच्या पॅसेज मध्येच ते डिस्ट्रॉय होतात. मग इथं सुद्धा हीच प्रोसेस होईल ना. अगोदरच स्पर्म काउंट कमी आहे, हे सुद्धा पॅसेज करताना डिस्ट्रॉय होतीलच ना. मग त्यासाठी जिथे जिथे डिस्ट्रॉय होतात त्याच्या अगोदरच त्यांना थोडं पुढे नेऊन सोडलं तर बेस्ट वे आहे. याला आर्टिफिशियल इन्सेमायनेशन म्हणतात. इन दिस टेक्निक द स्पर्म्स आर कलेक्टेड फ्रॉम द मेल. मेल मधून ते स्पर्म कलेक्ट केले बेटा. ओके. देन द स्पर्म artificially introduced in the cervix of the female. फिमेलच्या सर्व्हिक्स मध्ये ते आर्टिफिशियली आपल्याला काय करायचे आहेत बेटा? ते इन्सर्ट करायचे आहेत. ठीक आहे, ओके.
देन स्पर्म आर्टिफिशियली इंट्रोड्यूस केले कुठं, तर सर्व्हिक्स ऑफ द फिमेल मध्ये. ओके बेटा, लक्षात आलं. दिस इज डन का करायचं हे? दिस इज डन फॉर द पर्पज ऑफ अचिव्हिंग द प्रेग्नन्सी थ्रू इन वायवो. आता ही इन वायवो झाली, इन वायट्रो नाही, कारण इनसाइड दी ज्यावेळेस मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट आउटसाइड द बॉडी काढून झायगोट निर्माण केला जातो, त्याला इन वायट्रो. इथं फक्त काय केलेलं आहे की स्पर्म हे फिमेलच्या आतमध्ये म्हणजे बॉडीच्या इनसाइड टाकलेले आहेत, म्हणून ही नो इन वायट्रो, इट्स इन वायवो. ठीक आहे, इनसाइड द बॉडी. ओके, चलो आता IUI इंट्रा युटेरिन इन्सेमायनेशन काय आहे ते बघू. इन दिस टेक्निक स्पर्म काय केले जातात, इंट्रोड्यूस केले जातात इनटू द युटेरिन कॅव्हिटी इन्स्टेड ऑफ द सर्व्हिक्स. आता हे काय आहे, आर्टिफिशियल इन्सेमायनेशन सारखंच आहे, फक्त स्मॉल डिफरन्स इज हिअर की आर्टिफिशियल इन्सेमायनेशन मध्ये आपण काय करतो की सर्व्हिक्स रिजन मध्ये वजायनाच्या मधला रिजन सर्व्हिक्स, युटेरसचा पोस्टेरियर पार्ट, त्याच्यामध्ये स्पर्मला टाकतो. पण इथे तसं नव्हे, युटेरिन कॅव्हिटी इन्स्टेड ऑफ द सर्व्हिक्सच्या ऐवजी युटेरिन कॅव्हिटी मध्ये आपण टाकतो. ठीक आहे बेटा, पुढे जाऊ. आता बघायचं स्पर्म बँक काय, कळलं ना? स्पर्म बँक म्हणजे काय, जिथे स्पर्म कलेक्ट केले जातात, संपलं. स्पर्म बँक ऑर द सीमेन बँक त्यालाच म्हणतात. तिथं काय होतं, कलेक्शन होतं, स्टोरेज होतं अँड प्रोव्हाइड ह्युमन स्पर्म ऑर द सीमेन. ह्युमन स्पर्म आणि सीमेन भेटण्याचं ठिकाण. द सीमेन इज प्रोव्हाइडेड बाय हेल्दी मेल स्पर्म डोनर. आता सीमेन ज्यांनी दिले ते हेल्दी मेल असले पाहिजे, आलं लक्षात? आणि त्यांना आपण स्पर्म डोनर म्हणू, कारण ते देत आहेत. द स्पर्म आर स्टोर्ड इन द स्पर्म बँक. क्रायो प्रिझर्वेशन मेथड, MCQ साठी लक्षात ठेवा, क्रायो प्रिझर्वेशन मेथड. ज्या प्रिझर्वेशन मेथड मध्ये टेम्परेचर अतिशय लोवेस्ट असतं, तर अशा मेथडला क्रायो प्रिझर्वेशन मेथड असे म्हणायचं. ठीक आहे, हे झालं स्पर्म बँकेच्या संदर्भात. ऍडॉप्शन काय नाही, बाळ दत्तक घेणे. ऍडॉप्शन इज अ लीगल प्रोसेस, कायदेशीर प्रक्रिया आहे, बाय विच ज्याच्यामध्ये कपल ऑर द सिंगल पॅरेंट गेट, कपल किंवा सिंगल पॅरेंट घेऊ शकतात. आलं लक्षामध्ये? तर हे असं होऊ शकतं. आपण एक हे असं एका चित्रपटाच्या माध्यमानं पाहिलं असेल की एक चित्रपट होता दृश्यम, ज्याच्यात अजय देवगणने एका मुलीला दत्तक घेतलं होतं लग्नाच्या बिफोर, लग्नाच्या अगोदर. तर इथं सुद्धा लिहिलेलं आहे की सिंगल पॅरेंट सुद्धा लीगल प्रोसेसच्या द्वारे अडॉप्ट करू शकतात. मग ते लीगल राईट्स कायदेशीर अधिकार, प्रिव्हिलेज विशेष अधिकार अँड रिस्पॉन्सिबिलिटी असोसिएट टू द बायोलॉजिकल चाइल्ड. बायोलॉजिकल चाइल्डची तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे मिळून देते. अँड फॉर द अपब्रिंगिंग ऑफ द अडॉप्टेड चाइल्ड. ओके बेटा, अडॉप्टिव्ह पॅरेंट शुड बी मेडिकली फिट. जे पॅरेंट अडॉप्ट करतात बाळाला ते मेडिकली फिट असले पाहिजे, फायनान्शियली एबल टू टेक केअर द अडॉप्टेड चाइल्ड. दत्तक घेतलेल्या मुलीचा सांभाळ करण्याच्या योग्यतेचे फायनान्शियल आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यांची तशी असली पाहिजे. अ पर्सन विशिंग टू अडॉप्ट द चाइल्ड मस्ट ॲट लिस्ट 21 year old. ज्याला चाइल्ड अडॉप्ट करायचंय अशा चाइल्डचं वय हे करेक्ट 21 year असलंच पाहिजे, ऍटलिस्ट कमीत कमी. बट देर इज अ नो लीगल, इथं कुठलाही कायदेशीररित्या अप्पर एज लिमिट अडॉप्टेशन साठी दिलेलं नाही. तुम्ही कमीत कमी 21 वर्षाच्या अगोदर म्हणजे स्वतःच अडॉप्ट करणाऱ्या पर्सनचं वय हे 21 वर्षाच्या कमी नसावं. आणि त्याची जी पुढची लिमिट आहे ती मात्र तिथं कुठेही एज लिमिट दिलेलं नाही. ओके बेटा, त्याच्यानंतर आता पुढे जायचं आणि लास्ट मुद्दा बघायचा की सरोगेट मदर काय आहे. सरोगेट मदर बेटा, सरोगेट मदर हा आपण पहिल्यांदा ऐकला मी एकदा. ती एक सावधान इंडिया नावाची एक मालिका चालत होती काही वर्षापूर्वी, आता आहे का नाही माहिती नाही. त्याचं कारण म्हणजे सध्या मी टीव्ही बघत नाही. ठीक आहे, तर सरोगेट मदर नावाचं एक
साऊदर्न इंडिया कार्यक्रम चालायचा, त्याच्यामध्ये ही एक केस पाहिलेली होती मी. तर ती काय केस काय काय नाही हे आपण बघू आता. सम वुमन हॅव द प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ इन द युटेरस. काही लेडीज मध्ये फर्टिलायझेशन होतं, झायगोट फॉर्मेशन होतं, पण ते एम्ब्रिओ जिथं इम्प्लांट होतं एंडोमेट्रियम मध्ये तिथं प्रॉब्लेम असतो. खूप वेळेस अशा कंडिशन्स त्यांच्या सोबत घडतात, अशा आईसोबत भरपूर. मग ह्याच्यावर पर्याय काय आहे? अर्धी प्रोसेस होते, अर्धी नाही होत. सच वुमन कॅन टेक द हेल्प ऑफ मॉडर्न रिमेडियल टेक्निक कॉल्ड सरोगेसी. अशी मदर मग सरोगेसी नावाच्या एका मॉडर्न रिमेडियल टेक्निकचा वापर करू शकते. आता सरोगेसी म्हणजे काय? काहीच नाही, सिंपल आणि साध्या, अगदी 4 शब्दात संपण्यासारखं सोपं. इन दिस टेक्निक एम्ब्रिओ जो आहे तो एक मदर तयार करणार, जी बायोलॉजिकल मदर आहे ती तयार करणार स्वतः, कारण जिने ओहम निर्माण केलाय तिनेच एम्ब्रिओ निर्माण करायचा. एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड टू द सरोगेट मदर, आणि दुसऱ्या लेडीजच्या एंडोमेट्रियम मध्ये तो एम्ब्रिओ टाकून द्यायचा. ओके, हु इज नॉट बायोलॉजिकल मदर, आणि ती त्याची बायोलॉजिकल मदर नसणार आहे त्या बाळाची. तर अशा पद्धतीचा जो प्रकार आहे तो घडलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये, आणि लाखो रुपये घेतलेले आहेत सदरील महिलेनं, आणि असे काही प्रकार घडतात. आणि ही सरोगेसी, याला कायद्याची बी मान्यता आहे, असं काही प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे माय डिअर स्टुडंट, आय होप दॅट की हा व्हिडिओ आपल्या सर्वांनाच कळला असेल, कारण इतका सुंदर बनवलाय, मस्त. विशेष म्हणजे आज आपला चॅप्टर सुद्धा संपलेला आहे. पुढील चॅप्टर कोणता आहे काय नाही हे आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमाने कळून जाईल. याच्यावर 2 परीक्षा अजूनही पुढे होणार आहेत. ठीक आहे, टिल देन निरोप घेतो सर्वांचा. गॉड ब्लेस यू ऑल.